नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं हौस सखी स्वाती या माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. रोजच्या आयुष्यातील छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी पुन्हा आले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. अशी देवपूजा छान करून घेतली आणि आज पालखी आमच्या इथून निघणार होती. सकाळी लवकरच पालखी निघाली आणि 2 दिवसापासून भक्ती मला म्हणत होती की मम्मी शेंगदाण्याची पोळी खायची. म्हणलं आज शाळेत डब्यालाही देऊ आणि घरीही खाऊन जाईल, म्हणजे तिच्या मनासारखं केलं म्हणजे तिलाही छान वाटेल. अगदी सोपे आहे शेंगदाण्याची पोळी बनवायला, परंतु शेंगदाणे भाजून घेऊन थोडे गार होईपर्यंत ठेवावं लागतात, कारण मिक्सरमध्ये ते बारीक करायचे म्हणलं तर गरम करता येत नाहीत. म्हणून ही तयारी मी आधीच करून ठेवली आणि नंतर सकाळी ते बारीक करून त्यामध्ये साखर थोडी वेलची घालून बारीक केलं, कारण तिला जास्त काही टाकलेलं आवडत नाही आणि अशीच साधी छान लागते. माझी आई तर खूप छान बनवते शेंगदाण्याच्या पोळ्या. तिच्या हातच्या शेंगदाण्याच्या पोळ्या सर्वांनाच आवडतात. प्रत्येकाची काहीतरी वेगळी रेसिपी असतीच की जी सर्वांना आवडते. आणि ह्यासोबत दुसरा स्वयंपाकही करायचा होता, म्हणजेच भाजी चपाती. त्यामुळं सकाळी लवकर उरकण्याची गडबड होती, म्हणून ही तयारी आधीच करून घेतली. त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही, म्हणलं त्याच्यात वेळ जाईल. आणि अक्का सकाळी पालखीला सोडायला गेल्यामुळं त्याही घरी नव्हत्या. आणि दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला तर जाणं होत नाही, परंतु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाने पंढरपूरचं दर्शन आम्हाला दरवर्षी होतं, कारण त्या प्रत्येक वारकऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो आणि आम्हालाही त्या आनंदात सहभागी होता येतं. हे आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे. आणि ते वातावरण वेगळंच असतं, कारण प्रत्येकजण फक्त देवाच्या दर्शनासाठी तिथे आलेला असतो. आपल्याला थोडंसं चाललं तरी असं वाटतं की दुसऱ्या दिवशी नको चालायला, आणि हे तर सर्वच वारकरी 15 दिवस कसे वारीत चालत असतील. खरंच देवाची लीलाच वेगळी आहे, त्यांना तेवढी ताकदही देतो. शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेतल्या आणि दुर्वाला तर त्या तूप लावून आवडत नाहीत, म्हणून मी त्या तेल लावूनच केल्या. ती जरी दूध जरी प्यायला घेतलं तरी तिला त्याच्यामध्ये साय आली तिला आवडत नाही. प्रत्येकाची आवड असते, मग म्हणून मी तेल लावूनच केल्या आणि छान झाल्या होत्या शेंगदाण्याच्या पोळ्या. आईसारख्या नाही मला जमल्या, परंतु चांगल्या झाल्या. भक्तीनेही आवडीनं त्या खाल्ल्या आणि दुर्वाही डब्यात घेऊन गेली. आणि आवडीची गोष्ट करायची म्हणली की सर्वजणच आनंदानं थोडंसं का होईना पण काम करू लागतात. आणि मी तर दुर्वाला कोणतीच गोष्ट सांगितली नव्हती, पण आज तिच्या मनात कसं काय आलं काय माहिती. रोज तर काही कामं करत नाही, पण आज उठली आणि माझं काम चालू होतं, तर आज अंथरुणाच्या घड्या घालायलाही सुरुवात केली होती तिनं. आणि तिचं असं आहे की काम तर करत नाही, पण जे काही करते ते अगदी तिला व्यवस्थितच लागतं. तिला व्यवस्थित घडी घालायला येत नव्हती, पण तिचं म्हणणं होतं की मला त्याची घडी व्यवस्थितच घालायची, आणि शेवटी तिनं तिच्या मनासारखंच सगळं करून घेतलं. त्या अंथरुणाची व्यवस्थित घडी घातली. गोधडीची घडी तिला घालायला जमत नव्हती, कसं तरी करून तिनं ती व्यवस्थितच घातली. कारण ही गोष्ट खूप मोठी नाही, पण तिच्या मनात असलं तर ती सगळं छान करते, पण मनात जर नसलं तर कोणतंच काम करणार नाही. आज तिच्या मनात होतं, त्यामुळं आज तिनं ते करायला घेतलं आणि तिला ते जमलंही. तुम्ही कशी करता शेंगदाण्याची पोळी ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. नमस्कार.